श्रीमंत आणि गरीब याच्यातला सर्वात मोठा फरक हा नुसता केवळ पैशामध्ये नाही आहे, तर तो वेळेच्या वापरात आहे. मित्रांनो, लोक म्हणतात तो श्रीमंत आहे कारण त्याच्याकडे खूप पैसा आहे, पण मी म्हणेन तो श्रीमंत आहे कारण त्यानं पैशाच्या आधी वेळेची किंमत ओळखलेली आहे. खरं तर पैसा गमावला तर तो पुन्हा कमवता येतोय, पण हरवलेली वेळ, गेलेली वेळ जगातला कोणताही श्रीमंत माणूस परत विकत घेऊ शकत नाहीये. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, देवानं श्रीमंताला आणि गरीबाला दोघांनाही 24 तासच दिलेले आहेत, मग फरक कुठं झालेला आहे? फरक होतोय 24 तासांचा वापर तुम्ही कसा करता. श्रीमंत माणूस वेळेला गुंतवणूक समजतोय, गरीब माणूस वेळेला खर्च समजतोय. श्रीमंत प्रत्येक मिनिटाला विचारतोय हा वेळ मला भविष्यात काय परतावा देणार आहे, आणि गरीब विचारतोय आजचा दिवस कसा तरी संपला की झालं. ह्याच विचारातला फरक पुढे आयुष्य बदलून टाकतोय. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, वेळेचं नियोजन आणि पैसा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही किती तास काम करता हे महत्वाचं नाही आहे, तुम्ही कोणतं काम करता, कोणत्या वेळी करता आणि कोणत्या उद्देशानं करता हे जास्त महत्वाचं आहे. दिवसभर बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही आहे. घाम गाळणं म्हणजे यशाची हमी नाही आहे. योग्य दिशेनं, योग्य वेळी आणि योग्य नियोजनानं केलेलं कामच तुम्हाला आयुष्यामध्ये मोठा परिणाम देत असते. म्हणून प्रत्येक दिवस सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारा, आजचं 3 महत्वाची कामं कुठली आहेत, कोणतं काम लगेच पूर्ण करायला हवं, कोणतं काम दुसऱ्याला सोपवता येईल आणि कोणतं काम अजिबात करण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक हो सोबत आपण आपल्या वेळेला नाही म्हणत असतो. छोटी कामं वेळेत पूर्ण केली तर मोठी संकट जन्मालाच येत नाहीत. कामाचं नियोजन झालं तर उत्पन्न वाढतं, उत्पन्न वाढलं तर बचत होत्या, बचत झाली तर गुंतवणूक होते, आणि गुंतवणूक झाली तरच आर्थिक स्वातंत्र्य तुमच्याकडे चालत येतं. मित्रांनो, पैसा कमवण्याआधी वेळेचं व्यवस्थापन शिका, कारण ज्याला वेळेवर नियंत्रण मिळालं त्याला आयुष्यावर नियंत्रण मिळालं, आणि ज्याला आयुष्यावर नियंत्रण मिळालं त्याला यश, संपत्ती आणि समृद्धीपासून कुणीही रोखू शकत नाही. म्हणून आजच हा निर्णय घ्या, वेळ वाया घालवायचा नाही, वेळ गुंतवायचा. कारण घड्याळातला प्रत्येक सेकंद तुमच्या भविष्याचा एक चेक आहे. तो चेक वाया घालवायचा की करोडोंमध्ये बदलायचा, हा निर्णय फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे.